नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो। तर मंडळी, आपण आज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत। आनंदाची बातमी म्हणजे अशी की शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा जो 18वा हप्ता वितरित झाला आहे। म्हणजे आतापर्यंत 18 हप्ते मिळालेले आहेत। पण जे आहे आता शेतकरी वाट पाहत आहेत ते 19व्या हप्त्याची। तर 19वा हप्ता केव्हा मिळणार आहे ते तारीख आपल्यापर्यंत आली आहे। केव्हा मिळणार आहे मी सांगणार आहे। मी हा व्हिडिओ बनवत नव्हतो, पण कसा आहे मी मागे व्हिडिओ बनवला होता, तुम्ही स्क्रीनवरती इमेज बघू शकता की शेतकऱ्याच्या वारसाला 2 लाख रुपये मिळणार आहेत। ठीक आहे, कशा प्रकारे तो व्हिडिओ जाऊन बघा। तर त्याच्यामध्ये पण मला कमेंट्स आले आहेत, काही कॉल आले आहेत की सर 19वा हप्ता पीएम किसान योजनेचा केव्हा मिळणार आहे। तर ते पण आपल्याकडे माहिती आली आहे, तारीख आली आहे, ती घोषणा झालेली आहे। तर केव्हा मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते पण आता सांगणार आहे। समजा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार ते आपल्याला सहज चेक करता येते ऑनलाईन। ते कसं चेक करायचं ते पण मी आता समोर सांगणार आहे। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका। तर चला मंडळी, आपला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाद्वारे चालवली जाते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये मिळतात। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या योजनेची जी आहे घोषणा करण्यात आलेली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्त्याचे अनुदान सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये मिळालेले आहेत। म्हणजे शेतकऱ्यांना 18 हप्ते मिळालेले आहेत या पीएम किसान सन्मान निधी योजनेचे। सध्या शेतकरी जे आहेत ते 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। या 19व्या हप्त्याचा जो लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वाचे पाऊल उचलावे लागणार आहे। ही जी योजना आहे अधिक प्रभावी बनवण्यासाठी काही राज्यांमध्ये फार्मर रजिस्ट्रीची जी आहे ती आवश्यक केली आहे। याशिवाय नवीन शेतकरी नोंदणीसाठी हे जे फार्मर आयडी आहे ती अनिवार्य केलेली आहे। केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे डिसेंबर नंतर केवळ नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। तुम्ही नोंद केली आहे की नाही, मी ते कसं चेक करायचं ते पण मी समोर सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यामुळे शेतकऱ्यांना 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळवण्यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। या योजनेद्वारे आतापर्यंत 3,46,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, म्हणजे जमा करण्यात आलेले आहेत। सुमारे 11 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून 18व्या हप्त्याची अनुदानाची रक्कम 9,58,00,000 शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेली आहे। जे शेतकरी या योजनेमध्ये सुरुवातीपासून सहभागी आहेत त्यांना आतापर्यंत 36,000 रुपये मिळालेले आहेत। म्हणजे 18 हप्त्याचे पैसे त्यांना मिळालेले आहेत। 18व्या हप्त्याची रक्कम 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यात आयोजित कार्यक्रमादरम्यान वितरित करण्यात आलेली आहे। आता शेतकरी जे आहे 19वा हप्ता म्हणजे 2,000 रुपयाची शेतकरी वाट पाहत आहेत। केंद्र सरकारच्या या योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केलेली आहे। या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दर वर्षाला 6,000 रुपयांचं वर्षाला अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते। त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर रजिस्ट्री करणे शेतकऱ्यांना अति आवश्यक आहे। पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्याची यादी ऑनलाईन उपलब्ध आहे। त्यामुळे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता मिळेल की नाही हे सहजपणे तपासू शकतात। ते पाहण्यासाठी तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे। तिथे गेल्यानंतर शेतकरी या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर नवीन पेज उघडेल। येथे लाभार्थी यादी पर्याय निवडा। एक फॉर्म उघडेल। यामध्ये प्रथम राज्याचे नाव निवडा, नंतर जिल्हा, तालुका आणि तुम्हाला गाव निवडायचं आहे। सर्व माहिती भरल्यानंतर गेट रिपोर्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। असे केल्याने तुमच्या गावातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची जी लिस्ट आहे तुमच्या समोर दिसणार आहे। जर या लिस्टमध्ये समजा तुमचं नाव दिसलं तर समजायचं की जो 19वा हप्ता आहे जो मिळणार आहे, ती तारीख मी सांगतो, आता टेन्शन घ्या नको। तर जो या लिस्टमध्ये समजा तुमचं नाव दिसलं, मी प्रोसेस पण सांगितल्या कशा प्रकारे चेक करायचं। 18वा हप्ता जो तुम्हाला मिळालेला आहे तर अशा प्रकारे चेक करा। ठीक आहे, pmkisan.gov.in वर जा, ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे करा
ठीक आहे, तिथे तालुका जिल्हा वगैरे सगळं निवडा आणि त्या लिस्टमध्ये समजा तुमचं नाव दिसलं तर समजून जायचं की तुम्हाला 19वा हप्ता जो आहे तो 100% मिळणार आहे. तर जो 19वा हप्ता आहे त्याची तारीख आहे 14 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे 14 फेब्रुवारीपासून हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता वाटप सुरू होणार आहे. 14 किंवा 15 फेब्रुवारीपासून हे जे वाटप आहे ते सुरू होणार आहे. ठीक आहे, जरी 14-15 फेब्रुवारीपासून नाही झालं तर 20 तारखेच्या नंतर 21 तारखेपासून होणं पक्का आहे. ठीक आहे, समजलं का? जरी 14-15 फेब्रुवारीपासून समजा 19व्या हप्त्याचे वाटप सुरू नाही झालं तर 20 तारखेनंतर 21 तारखेपासून ह्याचा 19वा हप्ता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा, तो 100% तुमच्या यादीत समजा लिस्टमध्ये नाव असेल, मी ज्या प्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे चेक करा आणि तुमच्या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला 100% हा जो 19वा हप्ता आहे तुम्हाला मिळून जाणार आहे. तर ही होती तारीख आणि अशा प्रकारे तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्हाला 19वा हप्ता जो आहे तो मिळणार की नाही मिळणार. ठीक आहे, तर मंडळी काही प्रश्न असतील तर माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही जाऊन चेक करा आणि मला कॉल करू शकता किंवा मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगू शकता. तर 19वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्यापासून 14 फेब्रुवारीपासून मिळणे सुरू होईल. जरी नाही झालं तर 20 तारखेनंतर 21 फेब्रुवारीपासून मिळणे सुरू होणार आहे. ठीक आहे, तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवनवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. नमस्कार.